नमस्कार टीव्ही 9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, ठाकरे गट उद्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार आहे। उद्या सकाळी 9 वाजता ठाकरे गट 15 उमेदवारांची नावे जाहीर करणार आहे। महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गट लोकसभेच्या एकूण 22 जागा लढवणार आहे। उद्या 15 उमेदवारांची घोषणा होईल आणि उर्वरित 7 जागांचा सस्पेन्स कायम असेल। थेट माहितीसाठी आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडे। दिनेश, उद्या महाविकास आघाडीची पहिली यादी म्हणजे ठाकरे गटाची पहिली यादी उद्या जाहीर होईल। कोणाची नावे असतील, काय या संदर्भात अंदाज? बघा, लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना युबीटी पक्षाची पहिल्या 15 उमेदवारांची यादी उद्या घोषित होते आहे। सकाळी 9 वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून ही यादी घोषित होणं अपेक्षित मानलं जात आहे। याआधी शिवसेनेनं वारंवार दावा केलेला आहे की ठाकरे गट हा 22 जागा लढवणार आहे, 22 जागांवर ठाम आहोत। त्यामुळे 15 जागा घोषित केल्यानंतर उरलेल्या 7 जागांचा सस्पेन्स कायम असणार आहे। खरं तर शिवसेना युबीटीच्या लोकसभा उमेदवारांची यादी आज जाहीर होणं अपेक्षित होतं, मात्र वंचितचे प्रकाश आंबेडकर यांची आज पत्रकार परिषद होती आणि ती पत्रकार परिषद पुढे ढकलली गेल्यानं आजच्या ऐवजी या पत्रकार परिषदेनंतर ही यादी जाहीर होणार होती। पण आता ही यादी उद्या जाहीर होणार असल्याची माहिती मिळते। उद्या सकाळी 9 वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून ही यादी जाहीर होईल। ज्या वादग्रस्त किंवा ज्या जागांवर पेच आहेत अशा जागा सध्या तरी तूर्त तरी घोषित केल्या जाणार नाहीत, पण 15 जागा घोषित केल्या जातील आणि 15 उमेदवारांची नावं घोषित होतील। त्या 7 जागांचा सस्पेन्स कायम असेल, जो 22 जागांचा शिवसेना युबीटीचा दावा आहे। आणि या 7 जागांमध्ये काही आश्चर्यकारक घडामोडी येत्या काळात आपल्याला शिवसेना युबीटी आणि महाविकास आघाडीच्या राजकारणात पाहायला मिळू शकतात। धन्यवाद दिनेश एकूणच माहितीबद्दल। तर उद्या 15 उमेदवारांची घोषणा ठाकरे गटाकडून केली जाईल। सोशल मीडियाच्या माध्यमातून ही लिस्ट पुढे येईल असंही म्हटलं जातं।